हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोज बोलले जाणारी जी काही वेगवेगळी आपण मराठी सेंटेन्सेस बोलत असतो ती मराठी वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते समजून घेणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मला सर्दी झाली आहे। बघा, आता आपण अशा प्रकारचं सेंटेन्स सर्दी झाली म्हणजे सांगत असतो की मला सर्दी झाली आहे। तर सर्वात आधी तर आपल्याला हे बघायचं आहे की हे सेंटेन्स आता कोणत्या काळातलं आहे। ते सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे हे समजल्याशिवाय आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करता येत नाही। म्हणजेच तुम्हाला जर तो काळ समजला तरच तुम्ही त्याचं इंग्रजीमध्ये सहजरित्या ट्रान्सलेशन करू शकाल। तर इथे बघा, इथे शेवटचा शब्द जो आहे तो क्रियापद कोणता आहे, मराठीतला हा जो शेवटचा शब्द आहे तो कोणता असतो, क्रियापद। मग आता क्रियापद कोणता आहे, आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे। आणि बघा इथे काय लिहिलेलं आहे की झाली आहे, म्हणजे सर्दी होऊन गेलेली आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हा कोणता काळ झाला, मग पूर्ण वर्तमान काळ। क्रिया पूर्ण झालेली आहे आणि वर्तमान काळातले म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ आहे, त्यालाच आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो। मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये मग रचना इंग्रजीमध्ये कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत। तर सर्वात आधी तर इंग्रजीमध्ये सेंटेन्स तयार करताना आपण सब्जेक्ट म्हणजेच काय घेत असतो, कर्ता। म्हणून मी इथे शॉर्टमध्ये सब्जेक्ट असं लिहिणार आहे। म्हणजे सर्वात आधी काय घ्यायचं आहे, आपल्याला कर्ता घ्यायचा आहे। त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण आहेसाठी हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, हॅव किंवा हॅज। मग आता हॅव किंवा हॅज हे आपल्याला या कर्त्यानुसार वापरायचं असतं। कर्ता कोणता आहे त्यानुसार आपल्याला हॅव किंवा हॅज हे वापरायचे असते। त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे तिसरे रूप, त्यालाच V3 फॉर्म असं मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे। म्हणजे जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाचं तिसरे रूप आपल्याला नंतर वापरायचे असते। पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूपच वापरत असतो, मग तो पूर्ण वर्तमान काळ असो, पूर्ण भूतकाळ असो किंवा पूर्ण भविष्यकाळ असो, क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे हे लक्षात ठेवायचं। आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, कर्म असं म्हणत असतो। आता इथे बघा, हे जे स्ट्रक्चर रचना मी लिहिलेली आहे त्यानुसार आता आपण या वाक्याचे इथे ट्रान्सलेशन करणार आहोत। आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मला। मग त्यासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये शब्द आय। आता आय नंतर आपण हॅव वापरत असतो, आय हॅव, वी हॅव, दे हॅव आणि ही शी इट, त्यानंतर आपण हॅज वापरत असतो। मग आय नंतर आपण इथे काय घेणार आहोत, आय हॅव। म्हणजे आहेसाठी आपण इथे काय वापरलेलं आहे, हॅव। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप। मग आता क्रियापद सर्दी झाली म्हणजे सर्दी होणे, तर त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये शब्द वापरतो सर्दी पकडणे, या अर्थाने आपण इथे कॅच हा शब्द क्रियापद म्हणून वापरणार आहोत। मग आता कॅच याचं तिसरं रूप काय येणार आहे, कॉट, CAUGHT, आय हॅव कॉट। मला पकडले आहे किंवा झाली आहे, काय झाली आहे, जे काय आहे, सर्दी। मग सर्दी म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो एक कोल्ड हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो। म्हणजेच आय हॅव कॉट ए कोल्ड म्हणजेच काय, तर मला सर्दी झाली आहे। आता नेक्स्ट बघा, मी सकाळपासून काहीही खाल्लेले नाही। बघा, आता सर्वात आधी तर काळ ओळखायचा, त्यासाठी शेवटचा शब्द क्रियापद बघायचं, नाही शब्द आहे इथे, आहे नाही म्हणजेच हा वर्तमान काळ आहे, पण नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे वर्तमान काळातलं। पण आता हा शब्द काय आहे, खाल्लेले नाही। बघा, ले आलेला आहे म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली नाही आहे, नकारार्थी वाक्य आहे। म्हणजेच हे जे वाक्य आहे ते सुद्धा कोणत्या काळातलं आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य आहे। मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे, सेम येणार आहे, पण वरती जे आपण लिहिलं ते सेम येणार आहे, पण इथे हे नकारार्थी वाक्य आहे, त्यामुळे याचं स्ट्रक्चर मी इथे लिहिणार आहे। बघा, सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता। त्यानंतर आपण काय घेत असतो, हॅव किंवा हॅज। आता बघा,
इथे आता आपण ह्याव किंवा हॅज यानंतर आपण नकारार्थी वाक्य असल्यामुळे आपण इथे नॉट वापरणार आहोत. हे बघा काय वापरणार आहोत नकारार्थी, नॉट, नाही या अर्थासाठी नॉट वापरणार आहोत. त्यानंतर आपण काय घेत असतो पूर्ण काळामध्ये, क्रियापदाचे तिसरे रूप, म्हणजेच त्याला मी शॉर्टमध्ये इथे लिहिलेलं आहे V3 फॉर्म. आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये कर्म. तर अशा प्रकारे मग हे वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू तेव्हा त्याची रचना, स्ट्रक्चर असं असणार आहे. तर आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे, मी. मग मीसाठी आपण वापरतो इंग्रजीमध्ये आय. वरती आपण बघितलंच आय नंतर आपण वापरतो ह्याव. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, नॉट. आय ह्याव नॉट. आता ह्याव नॉट याचं संक्षिप्त रूप आपण इथे घेणार आहोत. ह्याव नॉट संक्षिप्त रूप हॅवंट. आय हॅवंट. बघा ह्याव नॉट न घेता काय घ्यायचं इथे संक्षिप्त रूप घ्यायचं आहे हॅवंट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. आता क्रियापद कोणते आहे, खाल्लेले, म्हणजेच खाणे हे मूळ क्रियापद आहे. त्यासाठी आपण ईट हा शब्द वापरतो. मग आता आपल्याला त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे. ईट हे पहिले रूप आहे. त्यानंतर ATE एट म्हणजे खाल्ले हे दुसरं रूप आहे. आणि इटन हे तिसरं रूप आहे. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, EATEN इटन. इटचं तिसरं रूप आय हॅवंट इटन. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचं आहे कर्म. पण इथे काय दिलेलं आहे, नाही आहे, फक्त ऑब्जेक्ट नाही आहे, पण हे दुसरे शब्द इथे दिलेले आहे. ते मग ते ऑब्जेक्ट नंतर आपण घेत असतो. मग इथे काय सकाळपासून आणि काहीही हे दोन शब्द इथे राहिलेले आहेत. मग आता आपण काय करणार, काहीहीसाठी आपण एनिथिंग हा शब्द वापरत असतो. एनिथिंग. आय हॅवंट इटन एनिथिंग. मी काहीही खाल्लेले नाही. केव्हापासून दिला इथे, सकाळपासून. बघा इथे दिलेले आहे, निश्चित वेळ दिलेली आहे, म्हणून आपण इथे वापरणार आहोत सिन्स मॉर्निंग. सकाळपासून म्हणजेच पासूनसाठी आपण सिन्स हा शब्द वापरला आणि मॉर्निंग म्हणजे सकाळ, सकाळपासून. बघा आय हॅवंट इटन एनिथिंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून काहीही खाल्लेले नाही. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स. काल तू माझ्यासोबत का आला नाही. आता हा क्वेश्चन दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे आता इथे. मग आता हा प्रश्नसुद्धा कोणत्या काळातला आहे ते सर्वात आधी आपण बघू. बघा तू माझ्यासोबत का आला नाही. नाही म्हणजेच हे हा नकारार्थी प्रश्न आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. नाही शब्द असला म्हणजेच नकारार्थी प्रश्न आहे. आणि इथे हा शब्द काल हा शब्दसुद्धा आलेला आहे. त्याचप्रमाणे का आला नाही म्हणजेच मागच्या पास्टमधलं हे, पास्टबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचप्रमाणे इथे काल हा शब्दसुद्धा आलेला आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो पास्ट टेन्समधला आहे. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळातला प्रश्न आहे. मग सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळातला हा प्रश्न आहे. मग आता त्याचप्रमाणे इथे प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे. प्रश्नार्थक शब्द का आलेला आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात आपण प्रश्नार्थक शब्दाने करणार आहोत. म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. मग आता याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण बघून घेऊ. बघा सर्वात आधी त्या प्रश्नार्थक शब्द, मग त्यासाठी आपण WH वर्ड असं लिहू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद. हा भूतकाळातला प्रश्न आहे त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद आपण कोणतं वापरत असतो, डीड. डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो. बघा त्यानंतर आता हा नकारार्थी प्रश्न आहे त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर आपल्याला इथे नॉट वापरायचं आहे. डिड नॉट असं घ्यायचं आहे कारण हा नकारार्थी प्रश्न आहे. नकारार्थी प्रश्न जर नसता तर आपण फक्त डीड वापरलं असतं, पण नकारार्थी असल्यामुळे इथे डीड नंतर आपण काय घेतलेलं आहे, नॉट. नॉट हा शब्द घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप. बघा V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आणि त्यानंतर घेत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म. आणि सर्वात शेवटी मग द्यायचं आहे आपल्याला क्वेश्चन मार्क. तर बघा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना हे स्ट्रक्चर असे असणार आहे, रचना अशी असणार आहे. आता बघा सर्वात आधी ते WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द आपल्याला घ्यायचा आहे. मग आधी मराठी वाक्यात बघून घ्यायचं. प्रश्नार्थक शब्द कोणता आहे, का.
मग कासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो? व्हाय वापरतो. म्हणून तो शब्द आधी इथे घ्यायचा व्हाय. त्यानंतर आपल्याला डिड नॉट घ्यायचं आहे. सहाय्यकारी क्रियापद वापरून नॉट लावायचं आहे. मग आपण डिड नॉट असं न घेता आपण त्याचं संक्षिप्त रूप इथे वापरणार आहोत. ते आहे डिडंट. बघा, डिड नॉट न घेता काय घ्यायचं इथे? संक्षिप्त रूप डिड नॉटचं डिडंट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत वापरतो यू. व्हाय डिडंट यू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद कोणता आहे? आला. आला म्हणजेच मूळ क्रियापद येणे. त्यासाठी आपण काय वापरतो? कम हा शब्द वापरत असतो. मग आता तो आपल्याला तो V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणजे मूळ रूपातच. म्हणजे आपण इथे काय घेणार आहोत? कमच घेणार आहोत. व्हाय डिडंट यू कम. त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म कोणतं आहे? माझ्या सोबत. आता बघा, असे दोन जोडून शब्द आले म्हणजे मी काय सांगितलं आहे की आधी हा घ्यायचा शब्द, त्यासाठी इंग्रजी शब्द घ्यायचा. सोबत म्हणजेच विथ, आणि माझ्या त्यासाठी मी. कम विथ मी. ऑब्जेक्ट नंतर आता इथे शब्द राहिलेला आहे काल. हा शब्द इथे राहिलेला आहे, तो ऑब्जेक्ट नंतर आपण घेणार आहोत. कालसाठी आपण वापरतो यस्टरडे. बघा, आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क. बघा, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. काल तू माझ्यासोबत का आला नाही? वाय डिडंट यू कम विथ मी यस्टरडे. आता बघा, हा जरी पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळातला जरी प्रश्न असला तरी आपण इथे क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलेलं आहे. बघा, कम. का? कारण इथे डीड आलेलं आहे. डीड आलेलं असलं म्हणजे त्यापुढे येणारं क्रियापद जे असते त्याच्यानंतर ते आपण कोणत्या रूपात घेत असतो? पहिल्याच रूपात घेत असतो. हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, मी त्याला आधीच भेटलेलो आहे. बघा, आता इथे सुद्धा सर्वात आधी तर क्रियापद बघायचं. मराठी वाक्यातलं कोणतं आहे? आहे. म्हणजेच हा वर्तमान काळ आहे. आणि भेटलेलो आहे म्हणजेच भेटण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे. म्हणजे इथे क्रिया पूर्ण झालेली आहे आणि वर्तमान काळ आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं हे वाक्य आहे. मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे? आपण वरती जे वाक्य बघितले त्याचप्रमाणे इथे सुद्धा स्ट्रक्चर येणार आहे. सर्वात आधी घ्यायचं आहे सब्जेक्ट. त्यानंतर घ्यायचं आहे ह्याव किंवा हॅज. हे तुम्हाला माहिती आहे की कर्त्यानुसार आपण घेत असतो. त्यानंतर ह्याव किंवा हॅज वापरल्यानंतर आपण काय घेत असतो? पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप. आणि त्यानंतर घेत असतो आपण ऑब्जेक्ट. त्यालाच आपण काय म्हणत असतो? कर्म. आणि नंतर द्यायचं आहे फुल स्टॉप. बघा, आता हे जे वाक्य आहे मी त्याला आधीच भेटलेलो आहे, या वाक्याचं स्ट्रक्चरसुद्धा मी इथे लिहिलेलं आहे. आता या स्ट्रक्चरनुसार ह्या मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.